म्हणून मायबापाचं कर्तृत्व फार मोठे हो. बाप रडताना कधी दिसला नाही, पण हिमालयासारखा बाप रडला पार्वतीची पाठवणी करताना, कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेची पाठवणी करताना, आणि जनकासारखा विदेही राजा रडला सीतेची पाठवणी करताना. म्हणतो सीते, अगं याज्ञवल्क्य ऋषी कथा सांगत होते, मांडपाचा खांब जळून पायावर पडला तरी डोळ्याला पाणी आलं नव्हतं, पण आज तो नांदाई चालली म्हणून आज डोळं भरून आलेत. अरे त्याच्या बनेला 1000 ठिगळ आहेत, पण तुमच्या आमच्या कर्माला त्यानं नाही ठिकाळ पडू दिलं हो. म्हणून मायबापाचं कर्तृत्व फार मोठे. बाप दिसत कसा जशी पेटती मशाल, बाप जागला म्हणून घर झोपत खुशाल. मायबाप जाग राहिले म्हणून आज घरची घर खुशाल झोपतायत रे.